काल एका पालकांचा फोन आला. अक्षरशः फोनवर रडत होत्या. म्हटलं, मॅडम, मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही ह्या टोकाचं त्या टोकाला गाव, भावकी, शेत सगळं सोडून फक्त मुलांच्या शिक्षणासाठी इथे येऊन राहिलोय. गावाकडलंही मोठं घर आहे, पण इथं 10x10ची एक खोली घेऊन, आपलं बारकी खोली घेऊन आपल्या इथं राहिलोय फक्त पोराच्या शिक्षणासाठी. आणि मॅडम, पोरगा अभ्यास सोडून सगळंच करते हो. अभ्यास एवढा नको झालाय त्याला. काय करूया सांगा. बालमित्रांनो, त्या माऊलीच्या या वाक्यावरून मला हा विषय सुचला की आईची सगळी धडपड कशासाठी असते. आपल्या मुलांनी शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, मोठं व्हावं, त्यांना भावकीत, पै पाहुण्यांमध्ये, समाजात मान सन्मान मिळावा, यासाठीच त्या माऊलीची सगळी धडपड असते ना. तुमच्या सुद्धा आईची धडपड यासाठी असेल. विशेषतः मुलींना शाळेला पाठवल्यावर तर मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहावं. त्यांच्या आयुष्यात कुठलाही प्रसंग जर आला तर स्वतःच्या पायावर त्या उभ्या असतील तर त्यांना आयुष्यातल्या प्रसंगांना धीरानं सामोरं जाता येईल. हा एक भाव आईच्या धडपडीमागं असतो. आपल्याला जे करायला मिळालं नाही ते आपल्या मुलींना मिळतंय, आपल्या मुलांना मिळतंय, यासाठी त्या माऊलीची सगळी धडपड असते. बऱ्याच घरामध्ये कमवते वडील असतात आणि आई मात्र घरातच असते. पण ती आई घरातली सगळी कामं, कुठल्याही कामाला कामवाली वगैरे न लावता एकटीच बिचारी धडपडत असते. शिवाय घरकामाबरोबरच एखादा उद्योग व्यवसाय करून सुद्धा, छोटी मोठी गोष्ट करून सुद्धा मुलांच्या शिक्षणासाठी पै गोळा करत असते. या आईची, या वडिलांची एकच अपेक्षा असते, मुलांनी शिकावं, मुलांनी पुढे जावं, आपल्या पायावर उभं राहावं. आम्हाला जे करायला मिळालं नाही, आम्हाला जे जमलं नाही ते मुलांना मिळावं, त्यांचं आयुष्य सुंदर व्हावं, त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं. आमचं काय हो झालं गेलं, पण आमच्या लेकरांना सगळं मिळावं. बऱ्याचदा असं होतं की पालक गावातल्या शाळेतून काढून शहरातल्या शाळेत मुलं घालतात आणि सगळेजण त्या ह्याच्यावरच बसलेले असतात की बघूया आता शहरातल्या शाळेत घातले ना, एसटीने जातोय येतोय, स्कूल बसनं जातोय येतोय, टाय बी घालतोय, बघूया की काय देव लावते. ह्यासाठी भावकीतली लोक, पै पाहुण्यांची लोक, आजूबाजूची लोक टपूनच बसलेली असतात. बाळांनो, तुमचा कधी पाय घसरतोय, तुमचं कधी वाईट ऐकायला मिळते, फक्त आई वडिलांची एक धमक असते, ताठ मानेनं जगणं पोरा मला देतील. यासाठी बाळांनो, तुमच्याकडून त्यांना छोटीशी एकच अपेक्षा असते, ती म्हणजे तुम्ही शिकावं, पुढे जावं. तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी द्यायला ते तयार असतात. एखाद्या आई वडिलांची परिस्थिती नसते तर ते आजची गोष्ट उद्या देतील, पण द्यायची धडपड मात्र प्रत्येक पालकांची असते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमच्याही आई वडिलांची अपेक्षा काय असेल? एकदा आई वडिलांच्या जवळ बसा. त्यांचे भेगालेले पाय, चिरलेले हात, त्यांच्या कपाळावरचा उन्हामुळे रापलेला त्यांचा चेहरा, आईची दिवसभर दगदग करून झालेला थकलेला चेहरा पिक्चर मधल्या नटीपेक्षा सुद्धा तुम्हाला सुंदर वाटेल. आपल्या आई वडिलांची आपल्याकडून एवढी छोटीशीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभा राहावं. विद्यार्थी मित्रांनो, ही एवढी छोटीशी अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल ना? मला कमेंट करून कळवा. ही भावनिक साथ त्या आईसाठी, घराघरातल्या त्या आई वडिलांसाठी जे रात्रंदिवस राबतायत आपल्या लेकरांसाठी. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला विनया कुलकर्णी या चॅनलच्या माध्यमातून मी एक शिक्षिका या नात्यानं आणि एक आई या नात्यानं ही भावनिक साथ घालते की आपल्या आई वडिलांची स्वतःच्या पायावर दिमाखात मुलांनी उभा राहिलेलं पाहण्याची ही छोटीशी इच्छा तुम्ही नक्की पूर्ण कराल ना रे बाळांनो. तुम्हाला यासाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया अशाच मुलांसाठीच्या आणि पालकांसाठीच्या उपयुक्त विषयाच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.